तुम्ही हे शरीर आहे, याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं? याला सजून काय करतात? हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस काय बस मरशील तू. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घासीत रे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या महाराज. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम, तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला? आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो, माई बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय, खबर नाही पडत. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शोभते. हा, म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का उपयोग? बायको सावली पाहिजे. कापूस येताय चालतीन, तुरीच्या शेंगा तोडाया चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकंडी आले, राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. शेजे हलवणी जागे करा देवरा. चला चला पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा? चिंता बिंता काही करायची नाही. अभंगातला नीट बस. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. फार आयुष्य थोडे क्षणभंगुर रमाई फार अभंग तुकाराम तुकारामांच्या खात्यातील आहे. त्या चलनाचा आहे. बुद्धिमान मानव ज्ञान प्रदान पशु भोग प्रदान. पहिलं वाक्य दुसरं वाक्य चिंता बिंता करायची नाही. आणि तिसरं वाक्य आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कॉमनवेल्थ जुडो 2018 स्पर्धेत भारताचं पद्धतीनं रौप्य पदक विजेती सौ श्रद्धा चोपडे आणि श्री विकास पाटील यांचं अभिष्टचिंतन आणि श्रद्धा चोपडे यांचा यशाबद्दल कीर्तनाचं आयोजन. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे. या मुलीचं कौतुक का करायचं? 2-4 वाक्य नीट ऐका. मुलगा आणि मुलगी भेद कधी करू नये. एक आता त्याच्या पुढे जाऊन सांगा मला, ज्या माणसाला मुलगी नाही तो माणूस दरिद्री. मुलगी पाहिजे मला. यदा कदाचित मुलगा नसला तरी चालेल, मुलगी पाहिजे. आणि एक का पाहिजे माहिती का? महिला मंडळ मुलगी. जो कधीच रडला नाही त्याला रडवण्याची ताकद फक्त मुलीत आहे. आणि कीर्ती वाढवण्याची ताकद सुद्धा आहे. आणि सध्याच्या काळात हे रौप्य महोत्सव पद सुद्धा आहे मुलीकडे काय गेलं आहे का? महिला मंडळ मुलीमध्ये सध्या 3 गोष्टींचा विकास झालाय. 1 मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. 2 प्रयत्नामध्ये सातत्य आहे. आणि 3 तिची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायची. यांच्या सगळ्या जिद्द बिद्द ह्या सगळ्या 90 पिवण्यांचे मेंदू सडून गेले. ही मंडळी फक्त आपली आहे म्हणून नाही तर भंगार माल फायदा झाला महाराज. काही 100 पोरांमध्ये एखादा पोरगा मिलिटरीत आहे. 1000 पोरांमध्ये एखादा पोरगा डॉक्टर आहे. 10,000 पोरांमध्ये 2 पोरं एमडी आहेत. आणि लाखा पोरांमध्ये 5-6 पोरं सी आहेत. पण इकडे 10 मुलींमध्ये 1 मुलगी BA BEd आहे, दुसरी मुलगी DEd आहे, तिसरी मुलगी CA आहे, चौथी मुलगी तहसीलदार आहे, 5वी मुलगी प्रांत आहे, 6वी मुलगी कलेक्टर आहे. मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे. आणि यांनी अभ्यास सोडून दिला. यांनी फक्त क्वाटरी प्यायच्या, मिशा काढायच्या,
आणि शिक्षकाला दम द्यायचा, कॉपी करून नाही दिली ना बेड बाहेर. यांनी फक्त घमेंड माजवायची, पण पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगतो, मुलगा मुलगी आज इथून पुढे कधी ध्यानात ठेवायचं महाराज. या मुलीच्या आणि विकास पाटलाच्या अभिष्टचिंतनाला पोरांना 3-3 वाक्य सांगतो. आणि हे कीर्तन इंदुरीकरचं आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आपण कधी खोटं बोलणार, जे आपल्या ओठावर बाहेर येईल ते खरंच. एक वाक्य सांगू, मुलगा यदा कदाचित बापाला बर्बाद करू शकतो. म्हणून आजच्या ह्या मुलीच्या यशाबद्दल मुलींना, राहिलेल्या मुलींना मी 3 वाक्य सांगतो. ऐकाल मुलीनं, ऐकाल. मुलगी मला आहे, पुरीनं पाया पडतो तुमच्या. माझं वाक्य ऐका. पहिलं, एक, सर्व्हिसला लागेपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करू नका. लग्न कितीही लेट होऊ द्या, पण सर्व्हिसला लागेपर्यंत लग्न करू नका. का? मुलीनो लय बारीक आहे का? मुलगी मला आहे, महिला मुलीनं तुमच्या पाया पडतो. तुमचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जगण्यात मजा आहे. खरं सांगू पोरीनो, कंपनीमध्ये कामाला आहे तुमचा बाप, पगार त्याला पुरत नाही, पण त्यानं पगाराच्या सोसायटीवर तुमचं लग्न केलं तर तुमच्या लग्नाला आलेली सगळी माणसं जेवली पोरीनो. पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला तर उशीमध्ये मुंडकं गुतवलं आणि मनोसक्त रडला. तो कर्ज झालं म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून डसडसा रडला पोरीनो, डसडसा रडला. पण खरं सांगू पोरीनो, तुमचा रडलेला बाप कोणी पाहिलाच नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणलं माहितीये का? पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. हाताला घड्याळ नाही घेतलं त्याने. पोरीनो, 12वीची तुमची फी भरायची ना, तर त्यानं दिवाळीचा बाजार कमी केला, पण तुमची फी भरली. फ्लॅटची स्कीम आली, त्यानं फ्लॅट नाही घेतला. बायकोच्या गळ्यातले त्यानं दागिने मोडले, पण तुमच्या सुखासाठी ज्या दिवशी तुमचा बाप थकेल त्या दिवशी तुम्हाला ह्या जगात कोणी नसेल. आणि दुसरं वाक्य आहे का पोरीनो, एका विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण मुलीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. या मुलीला तब्येत कमी आहे, तब्येत कमवली पाहिजे. तब्येत कमवली पाहिजे. तब्येत मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 8:30 वाजता जरी स्टँडवर उतरली तर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. कुणाला आईला बापाला न्यायची गरज नाही. पोरीनं एक वाक्य सांगा, 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपाठी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. फक्त एखाद्या निवार ठेवून द्यायची, बस 2 गायब. पण तुम्ही बावळात. आणि तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, आपला बाप गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनेन मळालाय म्हणू द्या, आपला बाप गल्लीने ना आयुष्यभर वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान आपल्या वागण्यामुळं खाली नाही झाली पाहिजे. बस एवढे 3 पथ्य जर पोळीनं तुम्ही पाळले, आयुष्यात तुम्हाला कधीच धोका नाही. मान्य? आणि या 3 वाक्यावरच तुमचा बापच देव आहे. उगाच देव चुळीत बसणं तर काही मजा नाही, आणि देवाच्या नादी लागणं तरी मजा नाही. आपण माणसं टिकवा. तरुण मंडळी ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आलाय. आता तुम्हाला सांगतो, ह्या नोकऱ्या तुम्हाला वाटतं आम्हाला परमनंट आहे, हा तुमच्या डोक्यात झालेला भ्रम आहे. अजून 1 महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही, पण पिणाऱ्यांना ती अडचण नाही बा, ते खिशात कलाश ठेवू शकतात. त्यांच्याच खिशात गलास ठेवायचा, येईन तेव्हा धरणार. आणि प्रमाण पाठ करणार, आपुली आपण करा. गुरी
गोरी गुमची बायको देवाने दिली, तिच्या अंगाला सुईचे कपडे नाही, गुजीरवाणी पोरं देवाने दिल्यात, त्यांना सध्या काही नाही. क्वाटरी प्यायचं बोंबलं देण्याचं, क्वाटरी प्यायचं बोंबलं देण्याचं. ज्या माणसाला दारू प्यायची त्यानं बायको करू नये. काय मत आहे तुमचं? कशाला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता रे नालायक हो. आणि एखाद्याला जर वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळलं तुला काय भानगड आहे. बोलण्याच्या गोष्टी ना अनुभवाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. काय मत आहे तुमचं? आपल्या तोंडातलं पक्के वाक्य अनुभवाचं आहे. कोणत्या बापाला वाटलं होतं माझी मुलगी तरुणपणात येतो? कोणत्या बापाला वाटलं नाही? अरे आज 80% बापांनी सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिल्या. सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत. काय मत आहे तुमचं? ही सर्व्हिसवाली तर इतकी नालायक आवडत आहे लग्न जमवायच्या बाबतीत. हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडेखोर हरामी, त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे कर्णाची अवलाद नालायक. मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद असून येते हो. कशामुळे माहिती का? अरे एवढी मोठी पार्टी आहे पण माझ्या पुरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही. त्या पुरीच्या बापाला दुःखाची अश्रू नाही ती आनंदाची. काय माझी मुलगी भाग्यवानी, काय माझी मुलगी भाग्यवानी. तो पुरीचा बाप 13% पतसंस्था काढी, तो मोकार मोठं कार्यालय, लग्न बिग्न, मोकार फेटे, नालायकांना हलकटांना आशीर्वाद, ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद, भंगारांना फेटे बांधायचे, बंगरी बुंगरी मूत पिऊन नाचवायचे. मी लग्नात नाचत येत, ही माणसांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वऱ्हाड मुतवा बाटल्यांमध्ये हे खपाखप आणणार, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे. 3 गाणे झाले तरी मुंग्या येईन. मग दुसरं म्हणलं तो म्हाताऱ्याचा होता, तो मुरेल होता, आता पोराचा घेतला. आणि 2-3 महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय बरे गावातली लोक काय चर्चा करते माहिती का? काय भाग्यवान मुलगी हो, एकदम मोठ्या घरात गेली. हा बाह्य रंग पाहिला का? अंतरंग बाह्य रंग. आणि 2-3 महिने झाले का ह्या नोकरीवाल्या अवलादीने बायकांना त्रास द्यायचा. फ्लॅट घ्यायचा, कपाट घ्यायचा, JCB घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, हलकट क्वालिटी. आणि तो त्रास कोणाला द्यायचा? त्या पुरीला. त्या पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का? बिचाऱ्यानं अगोदरच 20 गुंठे जमीन विकली. या नालायकांना काय देऊ शकतो? अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या महाराज, मेल्या पुरी. पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्त्री खाली सगळं झाकून नेलं. पोरगी गरीबाला द्या, भाजीला तेल नसू द्या, पण तिला झोप समाधानाची आहे. हे हलकटांच्या घरात काय आहे भंगारांच्या? 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या मागे, पिशी नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आलं मागून चेड्डी फाटेल, मुतलं चेड्डी. बरं दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो. किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही. ती उलटी म्हणते माझ्या पाप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानंच. पप्प्याच्या बापाला बायका फक्त जगात 2 घालना चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे, पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सहन होत नाही. शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे, ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. बायका 2 घाललाच भारी मिळत्या. बरं मार खाल पुढारीची बायको एक सेवा करायला नंबर 1. बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी. या भजन्यांच्या, पखवाद्यांच्या, PT मास्तरांच्या, टाळकऱ्यांच्या बायका फटका नाही खाती कधी. आमच्या बायकांना फटका माहीत सुद्धा नाही, अजून हात सुद्धा वर नाही. आमच्या बायका आमच्या पुढच्या, आमच्या फॅक्टरीत काय कच्चा माल येणार आहे का?
आमच्या बायका आमच्या पुढच्या नवरा कीर्तना नाही गेला का लगेच आजही चालले आजही चालले आजही चालले आजही चालले तो म्हणतो जाऊ दे नेवरती बाबाची कीर्तन आहे त्या बाबाला तेवढाच धंदा आहे व्हा माग चला थोडं पुढं तुम्ही म्हणा पुढं जायचंच कवा गोष्ट सांगायची तुम्हाला मुलगी पाहिजे जशी आई पाहिजे पण आई कशी पाहिजे आई माझी कष्ट आहेत एक मुलीक जिद्द आहे दोन मुलीक चिकाटी आहे मग तुम्ही म्हणाल महाराज 10 मिनिटं झाले तुम्ही मुलींनाच लावून धरलंय का मुलं कच्ची आहेत का मुलं मुलीपेक्षा पुढे आहेत फक्त प्रयत्न करीत नाहीत तुम्हाला काय झालंय आयतं खायची सवय लागली मित्र बरोबर नाहीत भंगार माणसात बसायचं कोणच्याशी दोस्त्या करायच्या ज्यांना आखली नाही बेवडे बावडे तुझ्याशिवाय मला करमत नाही त्याची चड्डी वल्ली झाली तुला काय करमत नाही ते भांगाराची कोणच्याशी नीट वाक्य आहे का मला कुसंग
माझ्या इथं नाचलं पाहिजे आवला डांबरीवर नाचत येईल बाई वाड्यावया राहतो भाड्याच्या घरात सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही का त्या बापाचाच नाही तर सुनू मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चैनवर वड भंगार क्वालिटीचं नाही इथं नाचलं पाहिजे काय डीजे लावायची गरज सगळं जीवनच इथं आहे माणसं विसरले थोडं मागं येतो तुम्ही म्हणाल मागं पुढे जायचंच कवा श्रद्धा चोपडे आणि विकास पाटील यांच्या एकत्रित कार्यक्रमामध्ये दोस्त चांगले करा प्रगती होईल उदाहरण सांगतो मोबाईल मध्ये घेऊन जा लिहून